नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत नेताजी सुभाष नगर, विजापूर रोड, सोलापूर येथे. नेताजी नगर मधल्या सगळ्या तडफदार महिला इकडे गप्पा मारायला, टाइमपास करायला आलेल्या आहेत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे साडेमाडे. आपण ज्या नेताजी सुभाष नगर मध्ये आज आलेलो आहोत, तिकडचे एक दादा माझ्या बरोबर आहेत. इकडच्या लोकांविषयी आपल्याला माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मी डॉक्टर मिलिंद कुलकर्णी. बरं, या नगर विषयी, इकडच्या लोकांविषयी माहिती सांगा जरा. आमची विजापूर रोडची ही जी 50 लोकांची सोसायटी आहे, हां, ही मध्यमवर्गीय ट्विन बंगलोची सोसायटी आहे. अच्छा. आणि इथे बरेच रिटायर्ड लोक राहतात सध्या, की ज्यांची मुलं सगळे जॉबसाठी पुण्यात वगैरे असतात सगळेजण. अच्छा. परंतु एक छोटीशी शांत असलेली, झाडी असलेली, टुमदार अशी आमची सोसायटी आहे. 1970 सालापासूनची सोसायटी आहे. अच्छा, एकदम जुनी आहे. आणि सगळे लोक कसे आहेत इकडचे? लोक इथे साधारण एका डिपार्टमेंटचे होते, तसे मन मिळावेत, सगळे एकमेकात मिसळून राहतात. हां. आणि एकमेकाला मदत करतात कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये. हां. आणि विशेषतः महिला मंडळांचा सहभाग हा खूप मोठा आहे आमच्या सोसायटीमध्ये. ओके, त्या पण महिला शांत आहेत? हो. हां, हो. नळावरची भांडणं वगैरे अशी काही होत नाहीत आमच्या. नाही ना? नाही. बस, शांत झाडीसारख्या महिला पण शांत आहेत. हो ना? बघूया आता किती शांत आहेत. त्यांची माहिती दिली, धन्यवाद त्याबद्दल. चला, खेळायला सुरुवात करूया. टोकन्स वाट. टोकन्स वाटून झाली. आता सुरू करायची पहिली फेरी. अंदाज किती? त्यासाठी इकडची टोकन्स काढायची आहेत, जी मला ही काढून देणार आहे. काय नाव तुझं? समृद्धी राघवेंद्र बेलाटीकर. बर, कितवीत आहेस तू? दुसरी. कुठला विषय आवडतो तुला जास्त? संगणकाचा. संगणकाचा? दुसरीत संगणक शिकवतो तुम्हाला? हो. मग घरी आहे संगणक? हो. गेम खेळत असतेस ना त्याच्यावर? पण मी बघितलं त्या दिवशी तुला. टोकन्स काढून देशील याच्यातली? हा, एक एक करून दे. पहिल्यांदा एक दे, अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार. पहिली फेरी अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 52. दुसरा क्रमांक आहे 62. आणि तिसरा क्रमांक आहे 53. या. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे खेळाच्या आधी थोड्या गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव डॉक्टर प्राजक्ता प्रदीप भोसेकर. तुम्ही काय करता? मी मेडिकल ऑफिसर आहे कॉर्पोरेशनला, मॅटर्निटी होमला. अच्छा, बस. तुमच्याविषयी आम्हाला सांगा. तुम्हाला रिकाम्या वेळेत काय करायला आवडतं? रिकाम्या वेळेत मला शॉपिंग करायला आवडतं. फक्त शॉपिंग? माझी पर्स पूर्ण रिकामी होईपर्यंत मी शॉपिंग करते. म्हणजे कधी कधी सांगते मी उद्या पैसे आणून देते, इतकी मी शॉपिंग करते. इतकी वेळ आणता तुम्ही? बरं झालं तुम्ही सुपर मार्केट राऊंडला नाही आलात, नाही तर आमचं सगळं बास्केट रिकामी झाली असती. शॉपिंग फक्त? शॉपिंग जास्त आवड शॉपिंगची आहे आणि भटकायची. बस भटकायची. हा, मी एकत्र विंडो शॉपिंग पण करते. म्हणजे पैसे नसले तर फिरत बसते, पण मला फिरायची आवड आहे. अगदीच कोणी नाही ऐकलं नाही कल दिवसभर घरी बसू शकत नाही. दिवसभर बसू शकत नाही. अच्छा, पण शॉपिंग मध्ये काय म्हणजे जास्त आवडतं का? काही असं काय? काहीही, कुठलेही नवीन प्रॉडक्ट, अगदी टीव्ही पासून अगदी बारीक चमच्यापर्यंत सुद्धा मी बघू शकते, असं आहे आवड. अच्छा. सगळी शॉपिंगची आवड. आणि मग त्याच्यासाठी लागणारे पैसे कोण देतं? पैसे माझा पगार असतो ना माझ्या. तुमचा पगार? अच्छा अच्छा. त्याचा माझ्या मिस्टरांचं काही ऑब्जेक्शन नाही, किती पण खर्च कर. अहो, कशी हिंमत होईल त्यांची ऑब्जेक्शन घ्यायची? हा, इथे राऊंड खेळायचे. तुम्हाला ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सविता घनश्याम परदेशी. परदेशी राहायला? लष्कर. बर, तुमच्याविषयी सांगा. तुम्हाला काय आवडतं करायला? मला छंद म्हणजे शिवणाचा छंद आहे. हा. आणि शाळेत मी सेविका म्हणून काम करते. अच्छा. हा, या काम करते. बर, मग शिवणाचा छंद मग तुम्ही स्वतः घरच्या घरी करता की काय? नाही, घरचेही करते आणि बाहेरचेही शिवण शिवते मी सगळं सध्या. सगळं? हो. हो ना? हो. कोणाचं काय राहिलं असेल शिवायचं? आहे त्या आज आलेल्या, हा, मौके का फायदा उठाव. आणि मग तुम्हाला शॉपिंग वगैरे करायला आवडतं की नाही? शॉपिंग तर प्रत्येकासोबत जाते मी, कोणाला नाही म्हणत नाही. शॉपिंग हे म्हणायचंच नाही. बाजूच्यांबरोबर जाऊ नका, तुमच्या बाजूला त्यांच्याबरोबर जाऊ नका, कळलं का? खूप शॉपिंग करतात. शॉपिंग कळलं ना कोणत्या? हा. आणि मग फिरायला कुठे जाता तुम्ही? फिरायला कुठे नाही, घरीच. फिरायला नाही, पण मग इथे सोलापूरमध्ये? सोलापुरातच फक्त.
सोलापूरला हो विजापूरला वगैरे असं काही कार्यक्रम वगैरे असेल तर विजापूरला वगैरे जातो आम्ही. हा म्हणजे काय आडनाव सार्थक लागलं पाहिजे की नाही आपलं परदेशी नुसतंच आपल्या देशी कशाला नाही, जायचं? हो, बरोबर आहे हो की नाही बरोबर इथे फेरी खेळायची तुम्हाला ऑल द बेस्ट थँक्यू. नमस्कार नमस्कार. तुमचं नाव सांगा. अनुजा रवींद्र कुळेकर. तुम्ही काय करता? आम्ही घरकाम शाळेत सेविका आहे, दाई सेविका. तुम्ही पण हो या पण हो अच्छा एकाच शाळेत हो मजा आहे मग तुमची हो. हा? मग सांगा काय शाळेत मजा करता हो तुम्ही? मजा नाचायचं मुलांबरोबर, हा गंमत गोष्टी गाणे, हा खूप आवड आहे आम्हाला त्याची. लहान मुलांबरोबर हो खेळायला? लहान मुलांबरोबर. हो हो टाइमपास होतो हो त्यांच्याबरोबर. टाइमपास होतो. आणि मग तुम्ही इतर वेळी काय करता शाळा सुटल्यावर? घरी काम करतो घरी जाऊन. घरी जाऊन हो नीट नेट सगळं हो ठेवायचं. ठेवणं वगैरे. तुम्ही किती खरेदी करता? आम्ही शाळेच असलं तर खरेदी घरची जास्त नाही, तेवढेच आपले पैसे आहेत तेवढे खरेदी. जास्त करायची हा नाही? हा हा पण सगळ्यांबरोबर जाता जाता. खरेदीला? हो सगळे चल म्हणले की जाते. हो ना हो आधी आवडून. शाळेचं वैशिष्ट्य असतंय काय? खरेदी कोणी म्हटलं चल की चल. हा. हो ना हो मलाच कोण म्हणत नाही पण खरेदीला चल म्हणतील कधीतरी हो की नाही? हो म्हणतीलच की. इथे राऊंड खेळायचे तुम्हाला ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. चला वेळ झाली आता पहिली फेरीची म्हणजे अंदाजे कितीची राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार, मी तुम्हाला काही आकडे देणार, आकडे लावायचे, किंमत लावायची. ज्यांची किंमत प्रॉडक्टच्या किमतीची एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्या ताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार प्राजक्ताताई, मग सविताताई आणि मग अनुजाताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे मोबाईल फोन. या स्टायलिश कलर डिस्प्ले असलेल्या मोबाईल फोनमध्ये FM रेडिओ आहे, याची 2000 कॉन्टॅक्टची मेमरी आहे, शिवाय ह्या मोबाईलला टॉर्च सुद्धा आहे. प्रॉडक्ट तयार, प्राजक्ताताई तयार. ठीक आहे 4 आकडे लावा. किती किंमत आहे? 2014. 2014. मागे काय वाटते किंमत? 2014 लावली बरोबर वाटते? नाही 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 ना, मग किती पाहिजे? 2000 2000 1800 1100 1600. ओके तुम्हाला काय करायचंय? हीच ठेवायची की बदलायची? हीच ठेवायची. हीच ठेवायची. हो. फ्रीज करूया मग. 2014 ए 2014 2014 3. आता सविताताई हे घ्या 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 1890. 1890 बरोबर वाटते किंमत? सगळ्यांना बरोबर वाटते? नाही नाही मला नाही वाटलं. 2000 ना. तुम्हाला काय करायचं आहे? हो तेच ठेवायचं. हीच ठेवायची आहे. हो फ्रीज करून टाकूया. 1890 ए 1890 1890. आता अनुजाताई हे घ्या 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 2160. 2160. मागे काय वाटते? 2160 बरोबर वाटते? नाही 2000. हा पुढे बाकीच्या ना 1500 1800. बर ठीक आहे. तुम्हाला काय करायचंय? राहू दे हीच. हीच राहू दे. हा राहू दे. फ्रीज करूया. 2160 ए 2160 2160 3. तिघींनी आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रोडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. प्राजक्ताताईंनी किंमत सांगितली 2014 रुपये, अनुजाताईंनी किंमत सांगितली 2160 रुपये आणि सविताताईंनी किंमत सांगितली 1890 रुपये. आणि या प्रोडक्टची खरी किंमत आहे 1550 रुपये. त्यामुळे विजेते आहेत सविताताई. हा घ्या तुमचा मोबाईल फोन. सांगा कसं वाटतंय मोबाईल फोन मिळाला? मला या कार्यक्रमात येण्याची अपेक्षाही नव्हती आधी आणि आल्याबद्दल मी पहिल्यांदा आमच्या बाईंना बोलवल्याबद्दल धन्यवाद देते की तुम्हाला हा खेळाचा सहभाग मिळाला सगळ्यात आधी आणि ही त्यांच्या सगळ्याच्या मते मला ही खुशी मिळालेली आहे. हो की नाही? हो भरपूर फोन करून सगळ्यांना खुशी जाहीर करा. हा तुमच्या काही मैत्रिणींना पण द्या, त्यांना जास्त खुशी झाली. सगळ्यात हो मग आमच्या मावशी सगळ्यात श्रेष्ठ मावशी आहेत मोठ्या, त्यांचाही त्यांच्यात सहभाग आहे
पुढचे सगळ्यात राऊंड मोठं. खेळायचे तुम्हाला ऑल द बेस्ट त्यासाठी. थँक्यू. प्रश्न विचारतो आजचे आपले 6 स्पर्धक सोडून. हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगायचं. प्रश्न असा आहे, माझे घर टुमदार, कधी पिवळे कधी हिरवे कधी लाल आणि माझा वासा पोकळ आहे, असा मी कोण आहे? उत्तर आठवून ठेवा, एपिसोडच्या शेवटी विचारणार तो.